बघा टेस्ट नंबर 4 बघा क्वेश्चन नंबर 1 बघा. पुढील दिलेल्या विधानांमधून अयोग्य विधाने निवडा. आता डाव्या बाजूला बघा की गौतम बुद्धाच्या आयुष्यातले एक प्रसंग दिलेले आहेत आणि उजव्या बाजूला त्याचं प्रतीक दिलेलं आहे. आता डाव्या बाजूला महामायेचे स्वप्न, जेव्हा महामाया हे गौतम बुद्धाच्या आईचं नाव होतं आणि जेव्हा त्यांची गर्भधारणा झाली त्याला अवतरण हे नाव दिलेलं आहे आणि त्याचं जे प्रतीक आहे हे पांढरा हत्ती, तर हे करेक्ट आहे. ज्यावेळेस गौतम बुद्धाचा जन्म झाला तर त्या जन्माचं जे प्रतीक आहे ते काय आहे, कमळ आहे, हेही करेक्ट आहे. आणि गौतम बुद्धाचा जन्म झाल्यानंतर 7 दिवसांनी त्यांच्या आईचा मृत्यू झाला आणि गौतम बुद्धाचा जो सांभाळ आहे तो सांभाळ त्यांच्या मावशीने केलेला आहे. ठीक आहे, तर हे पण बरोबर आहे. त्यानंतर 29व्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला, ज्याला आपण महाभीष निष्क्रमण असं म्हणतो. तर त्याचं प्रतीक जे आहे ते काय, घोडा आहे, हेही करेक्ट आहे. त्यानंतर ज्ञानप्राप्ती, ज्याला आपण संबोधी म्हणतो, तर त्याचं जे आहे ते काय, बोधिवृक्ष आहे. त्यांनी प्रथम उपदेश जो आहे सेरेमनी दिला, धर्मचक्र प्रवर्तन त्याला म्हटलं गेलेलं आहे आणि त्याचं जे प्रतीक आहे ते चक्र आहे. आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू जो झाला ज्याला महापरिनिर्वाण म्हणतो, त्याचं प्रतीक स्तूप आहे. तर ही सर्वच्या सर्व जी विधानं आहेत हे करेक्ट आहेत. पण आपल्याला त्यांनी विचारले काय, अयोग्य विधान विचारले. तिथे एकही अयोग्य नाही, याचं उत्तर यापैकी नाही यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 4. पण गौतम बुद्धा रिलेटेड आणखी किंवा बुद्धिझम रिलेटेड मागच्या 5-6 वर्षामध्ये असा डायरेक्ट क्वेश्चन नाही आहे. एक क्वेश्चन जो आलेला आहे तो 16 महाजनपदाबद्दल आलेला आहे, पण डायरेक्ट बुद्धिझम रिलेटेड नाही. तर काही ज्या गोष्टी आहेत जे बुद्धिझम संबंधी किंवा गौतम बुद्धाबद्दल आपल्याला माहिती असायला पाहिजे, हे संकल्पना, जसं की 4 आर्य सत्ता आहेत, त्यानंतर आर्य अष्टांग मार्ग आहे, 10 शील आहेत, त्यानंतर त्रिदर्शन किंवा त्याला आपण म्हणतो 3 दर्शन आहेत, परत त्यांचे त्रिरत्न आहेत. तर आता हे 10 शील म्हणजे आपल्याला तर त्यातले 5 तर माहिती आहेत जे फेमस आहेत किंवा शालेय पुस्तकामध्ये पण दिलेले आहेत, ते आहेत पंचशील या नावाने. तर ह्या गोष्टी माहीत पाहिजेत. त्याचबरोबर भारत सरकारचं आपल्याला माहिती आहे बुद्धिस्ट सर्किट नावाची योजनाही चालू आहे. तसंच गौतम बुद्धाच्या जीवनाशी निगडीत अतिशय महत्त्वाचे 8 असे अष्टांग स्थान आहेत. तर ते अष्टांग स्थानही आपल्याला माहीत पाहिजे. त्यातले 4 त्यांच्या डायरेक्ट जीवनाशी, 8च्या डायरेक्ट जीवनाशी आहेत, त्यातले 4+4 आपण म्हणूयात. तर हे 4 कुठले आहेत, एक त्यांचं जन्मस्थान हे लुंबिनी आहे, त्यानंतर बोधगया आहे, सारनाथ आहे आणि कुशीनगर आहे. आणि दुसरे जे आहे ते काय आहेत, श्रीवास्ती आहे, राजगृह आहे, वैशैली आहे आणि संकेसा आहे. तर ही ठिकाणं आहेत. आणि त्याचबरोबर काही आणखी ज्या टर्म्स आहेत, जसं की निर्वाण आहे, त्या निर्वाणाचा अर्थ काय होतो, अर्हत आहे, बोधिसत्व आहे, श्रमण आहे, उपासक आहे, ठीक आहे, अनथा आहे, तथागत आहे, बोधिसत्व आहे, महापरिनिर्वाण आहे. याचे जे अर्थ आहेत ते अर्थही आपल्याला माहिती असायला पाहिजेत. तर पहिल्याचं जे उत्तर आहे ते पहिलेचं उत्तर काय येतं, पर्याय क्रमांक 4. दुसरा बघा, प्रश्न क्रमांक 2 बघा. रत किंवा प्राकृतिक संतुलन स्थापित करण्याच्या कारणाने पुढीलपैकी कोणत्या वैदिक देवाला रतस्य गोप म्हटलं गेलेलं आहे. आता बघा की वैदिक आहे, तर वैदिक काळामध्ये ऋग्वेदामध्ये जर आपण बघितलं तर इंद्राचा ऋग्वेदामध्ये जवळजवळ ठीक आहे 250 वेळा उल्लेख आलेला आहे. त्यानंतर अग्नी आहे, ज्याचा सगळ्यात जास्त उल्लेख, तो जवळजवळ 200 वेळा त्याचा उल्लेख आलेला आहे. त्यानंतर सोमदेव आहे, जवळजवळ त्याचा 120 वेळा उल्लेख आलेला आहे. आणि वरुण देव जो आहे, जो इथं मेन्शन आहे, त्याचा जवळजवळ 30 वेळा आपल्याला उल्लेख आलेला आहे. तर आता ही जी रत आहे किंवा प्राकृतिक संतुलन जे आहे किंवा रतस्य गोप कुणाला म्हटलं जातं, तर ते म्हटलं जातं पर्याय क्रमांक 2 वरुणला म्हटलं जातं. आता वरुणला दुसरा प्राणदायक म्हणूनही वरुणची ओळख आहे. ठीक आहे, ऋग्वेदातल्या देवतांमध्ये नैतिक रूपानं सर्वश्रेष्ठ देव वरुणला मानलेला आहे. त्यालाच पाण्याचा किंवा जल किंवा समुद्र देवता असंही वरुणचा उल्लेख आपल्याला त्याच्यामध्ये आढळतो. जगाचं नियमन करण्यासाठी किंवा संतुलन करण्यासाठी देवांचं पोषण करणारा आणि माणसांच्या पापाचं क्षमा देणारा किंवा क्षमा करणारा देव म्हणून वरुणची ओळख आहे. ठीक आहे, तर याचं उत्तर काय यायला पाहिजे, रतस्य गोप जो आलेला आहे ते कोणासाठी, पर्याय क्रमांक 2 साठी आलेलं आहे. क्वेश्चन नंबर 3 बघा. पुढील वाक्यात पुढीलपैकी कोणाचे वर्णन केले आहे. आता बघा हा जो प्रश्न आहे याचा सोर्स आहे 6वीचे स्टेट बोर्ड. ठीक आहे, याचा सोर्स काय, 6th स्टेट बोर्ड. ठीक आहे, 6वीच्या पुस्तकांमध्ये महाराष्ट्र स्टेटच्या पुस्तकामध्ये जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावर हा क्वेश्चन बनवलेला आहे. आता गुप्त साम्राज्य जेव्हा अस्ताला गेलं त्यावेळेस वेगवेगळी छोटे छोटे घराणे भारतामध्ये सत्तास्थान म्हणून ती उदयाला आली. तर त्यापैकी एक घराणं होतं वर्धन घराणं. त्या वर्धन घराण्याचा जो संस्थापक होता
त्या संस्थापकाचं नाव काय होतं तर पुष्यभूती. ठीक आहे, पुष्यभूती. आणि त्यानंतर त्याचा मुलगा जो होता तो प्रभाकर वर्धन. आणि त्या प्रभाकर वर्धन हा रिअल फाउंडर आपल्याला म्हणता येईल की ज्याने साम्राज्य विस्तार केला. आणि त्यांची राजधानी जी होती ही थानेश्वर होती. आणि ही थानेश्वर जी राजधानी आहे ही हर्षवर्धनच्या काळामध्ये, म्हणजे सगळी माहिती कोणाबद्दल आहे पर्याय हर्षवर्धननी ती कनौजला आणलेली आहे. आणि कनौजचं पुन्हा हिस्ट्रीमध्ये हर्षवर्धन नंतर किंवा हर्षवर्धनच्या काळामध्ये आपल्याला जे भारताच्या अर्ली मेडिवलमध्ये जी फाईट दिसते आपल्याला 3 साम्राज्यामधला जो संघर्ष दिसतो त्याच्यामध्ये कनौजचा रोल किंवा कनौज ह्या राजधानीचं खूप महत्त्व आहे. आता हर्षवर्धनबद्दल ऑलरेडी बघा राज्यसभेत एकदा प्रश्न आलेला आहे की त्यांनी कुठली कुठली नाटक लिहिलेली आहेत. तर ऑलरेडी तर आपल्याला माहिती आहे की प्रियदर्शिका असेल, नागानंद असेल आणि रत्नावली असेल, ही नाटकं त्यांनी लिहिलेली आहेत, नाटक लिहिलेली आहेत. आता याच्यामध्ये बघा की हर्षवर्धनची माहिती कुठून आपल्याला मिळते तर हर्षचरित्रमधून मिळते. आता हर्षचरित्र कोणी लिहिलेलं आहे तर बाणाभट्टांनी लिहिलेलं आहे. बाणाभट्ट हा हर्षवर्धनच्या दरबारात होता. तर बाणाभट्टांनी हर्षचरित्र आणि कादंबरी नावाचं आणखी एक पुस्तक लिहिलेलं आहे. चायनीज प्रवासी जो आहे, ज्यांना प्रवाशाचा राजकुमार म्हटलं जातं, तर कुठला आहे युआन शांग. तर युआन शांग जो आहे तो याच्या टायमिंगलाच भारतात आला होता. आणि तो नालंदामध्ये, ठीक आहे, नालंदामध्ये जवळजवळ 2 वर्ष त्यांनी तिथं अध्ययन केलं. आणि त्यानंतर त्यांनी बौद्ध ग्रंथाचं चायनीजमध्ये ट्रान्सलेशन केलं इथून घेऊन गेल्यानंतर. आणि यांनीच चायनीज सम्राटासोबतही मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले होते. बौद्ध धर्माचा त्यांनी स्वीकारही केलेला होता. स्वतःची सर्व संपत्ती तो प्रजेला दान करीत असे. तर हेही सत्य आहे. सगळ्या ज्या फॅक्ट्स आहेत ते करेक्ट आहेत. तिसरंच उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. क्वेश्चन नंबर 4 बघा. सिंधू संस्कृतीबाबत काय खरे आहे? नागरी संस्कृती होती, बरोबर आहे, की आपण फर्स्ट अर्बनायझेशन म्हणतो, ठीक आहे, जगातलं मिरॅकल म्हणतो की अर्बन सोसायटी, ठीक आहे. सिंधू संस्कृती नागरी संस्कृती होती. व्यापार प्रधान संस्कृती. लक्षात ठेवा की व्यापार प्रधान असल्याशिवाय म्हणजे सेवा सेक्टर विकसित झाल्याशिवाय अर्बनायझेशन होत नाही. नागरी संस्कृती आणि अर्बनायझेशन याचा खूप जवळचा संबंध आहे. त्यानंतर शांतीप्रधान संस्कृती आहे, तर हेही करेक्ट आहे. कुठेही आपल्याला युद्धाच्या रिलेटेड गोष्टी उत्खननामध्ये वगैरे सिंधू संस्कृतीमध्ये सापडत नाही, त्यामुळे शांतीप्रधान होती. लोहाचा वापर करणारी संस्कृती होती, तर ती लोहाचा वापर करणारी नव्हती, तर त्याला आपण दुसरं नाव आहे कांस संस्कृती असंही म्हणतो. कांस धातूची उपयोग करणारी संस्कृती असाही याचा उल्लेख आहे. आणि कृषीप्रधान होती, तर कृषीप्रधान नव्हती. ॲग्रियन सोसायटी नव्हती, ठीक आहे, तर ती कुठली होती? नागरी सोसायटी होती. नागरी सोसायटी म्हणजे इथं काय की व्यापाराला प्राधान्य दिलं जातं आणि त्यामुळं नागरी संस्कृती उदयाला येते. त्यामुळे हे डी नाही आणि ई पण नाही, म्हणजे उत्तर काय यायला पाहिजे ABC. तर ABC आपल्याला कुठं दिसतंय? पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतं. चौथ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 5 बघा. पुढील दिलेली माहिती अभ्यासा. तक्षशिला, पुष्कलावती, बामियान, सातखोरे. आणि खाली बघा, आता हे मथुरा शैली आहे, अमरावती शैली आहे, गांधार शैली आहेत. ह्या सर्वच्या सर्व प्राचीन भारतातल्या कलाच्या अतिशय महत्त्वाच्या शैलीज आहेत. आता ही गांधार शैली जी आहे, तर हे सर्व प्लेसेस जे आहेत ते गांधार शैलीशी निगडीत आहेत. आणि शक आणि कुशाण यांच्या काळामध्ये ही शैली विकसित झाली. विशेषतः या शैलीलाच इंडो ग्रीकसुद्धा म्हटलं जातं किंवा रोमन ग्रीक शैली असंही म्हटलं जातं. म्हणजे भारतीय भावभावना असतील किंवा भारतीय विचार आहे आणि कला जी आहे ती कुठली इंडो ग्रीक किंवा ग्रीक रोमन कलांमध्ये जे चित्तारलेल्या गोष्टी आहेत, बुद्धिझम असतील, बुद्धाच्या रिलेटेड असतील किंवा इतर गोष्टी असतील, त्या कुठं आहेत? गांधार शैलीमध्ये आहेत. ठीक आहे, ह्या दोन्ही शैली ज्या आहेत त्याच समकालीन आहेत. ह्या तिन्ही शैली महत्त्वाच्या आहेत. ऑलरेडी एकदा प्रश्न याच्यावर येऊन गेलेला आहे, पण बाकीच्यांवर प्रश्न आणखी येणार. आता ही नागर शैली जी आहे ती नागर शैली आणि द्रविड शैली ह्या 2 शैली ज्या आहेत ते मंदिराशी निगडीत आहेत. ह्या दोन्ही शैली व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे. तर ह्याचं उत्तर जे आहे 5चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर ही सर्व ठिकाणं जी आहेत ती कुठली आहेत? गांधार शैलीशी निगडीत आहेत. प्रश्न क्रमांक 6 बघा. मोहम्मद तुघलकबाबत योग्य विधानाची निवड करा. फर्स्ट आहे त्याचे मूळ नाव जौना खान होते. तर्क, दर्शन, गणित, खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र याचा तो जाणकार होता. वैयक्तिक आयुष्यात सर्व प्रकारचे व्यसन करीत असे. आता त्याचं तुघलक घराणं जे आहे, ठीक आहे, ते तुघलक घराण्याचा जो फाउंडर होता तो होता गियासुद्दीन तुघलक. ठीक आहे, आणि त्याचा मृत्यू झाला जो 1325 साली त्याचा मृत्यू झाला. आणि त्याच्यानंतर त्याच्या गादीवर त्याचा मुलगा मोहम्मद तुघलक आला. ठीक आहे,
आता हे मोहम्मद तुघलकलाच बघा वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं इतिहासामध्ये. रक्तपिपासू असेल, पागल सनकी राजा असेल, किंवा बुद्धिमान ही काही लोक म्हणायचे, किंवा काही लोक मूर्ख शासकही म्हटलं जायचं त्याला. तर त्याचं नाव जौना खान होतं का हे करेक्ट. का म्हटलं गेलं तर त्यांनी जे रिफॉर्म्स केले काही काही, तर ते रिफॉर्म्स हे त्या काळाला अनुसरून नव्हते किंवा काळाच्या खूप पुढे होते, किंवा त्यांनी सारासार विचार केला नाही. एक म्हणजे काय, त्यांनी राजधानी बदलली, दिल्लीहून देवगिरीला घेऊन आला, ज्याला आपण दौलताबाद त्यांनी नाव दिलेलं आहे. त्यानंतर त्यांनी टोकन करन्सी, सांकेतिक मनी त्यांनी वापरायला चालू केलं. त्यानंतर त्यांनी काही कृषी सुधारणा केल्या होत्या, त्या सगळ्या फेल झाल्या. ठीक आहे. तर त्यामुळे त्याला लक्षात ठेवलं जातं की त्याला पागल किंवा सनकी किंवा मूर्ख शासक असं बर्नीने त्याला म्हणलेलं आहे. त्याचे मूळ नाव जौना खान होते, हे करेक्ट आहे. तर्क, दर्शन, गणित, खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र याचा तो जाणकार होता, आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये तो सर्व प्रकारचे व्यसने करीत असे. तर हे आता बघा की ज्याला जो तर्क आहे, दर्शनशास्त्र आहे, खगोल आहे, भौतिकशास्त्र आहे, याचं जर एवढं नॉलेज असेल, त्याला प्रत्येक गोष्टीचा तर्क देण्याची सवय असेल, किंवा त्याला बेस माहिती आहे, तर ते हे एकमेकांना थोडंसं कॉन्ट्राडिक्ट करतं. समजा हे माहीत जरी नसेल ते लॉजिकली आपण एलिमिनेट करायला पाहिजे. तर सर्व प्रकारचे व्यसनं काही तो करीत नव्हता. सी काही येणार नाही, याचं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक ए आणि बी. 6चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ए आणि बी. 7 बघा, पुढीलपैकी कोणत्या मुघल बादशहाने मनसबदारी व्यवस्था चालू केली आहे. आपल्याला माहिती आहे की मनसबदारी व्यवस्था कोणी चालू केली, प्युअर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे, अकबराने चालू केली. क्वेश्चन नंबर 8 बघा, कोणत्या भारतीय राष्ट्रवादी नेत्याने लॉर्ड कर्झन याचा मुघल सम्राट औरंगजेबाची उपमा दिली. तर हे कोणी दिलेली आहे, तर वाराणसी इथं भाषण करताना 1905 साली वाराणसीला काँग्रेसचं अधिवेशन होतं. ठीक आहे. त्याचे अध्यक्ष कोण होते, गोपाळकृष्ण गोखले. आणि त्यांनी भाषण करताना लॉर्ड कर्झनची जी तुलना आहे, ही तुलना औरंगजेबाशी केली. आता याची औरंगजेबाशी त्यांनी का केली, याची पार्श्वभूमी काय आहे, तर बंगालची फाळणी आहे. त्यामुळे गोपाळकृष्ण गोखलेंनी याचं उत्तर करेक्ट आहे. आता औरंगजेबाशी आणखी एकांनी केलेली आहे, त्यांचं नाव आहे लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकनी त्याच वर्षी ऑगस्टमध्ये केसरेमध्ये लेख लिहिला होता. ठीक आहे. तर त्या लेखामध्येही लॉर्ड कर्झनचं जे आहे ते त्यांनी तुलना किंवा उपमा जी आहे ती औरंगजेबाची दिली होती. 8चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. क्वेश्चन नंबर 9 बघा, आता जोड्या लावा आहेत. आता डाव्या बाजूला बघा वृत्तपत्र किंवा पत्रकं दिलेली आहेत, आणि उजव्या बाजूला ते कशासाठी माहिती असायला हवेत त्याचे रिजन्स त्यांनी दिलेले आहेत. आता पहिलं बघा की द मद्रास मेल जे आहे, ठीक आहे, तर हे मद्रास मेल जे वृत्तपत्र आहे तर ते भारतातलं पहिलं साय दैनिक होतं. मद्रास मेल जे आहे ते भारतातलं पहिलं साय दैनिक होतं, आणि ते ब्रिटिशांचं, ठीक आहे, ब्रिटिशांची भूमिका किंवा ब्रिटिश साम्राज्याचं मुखपत्र असल्यासारखं होतं. म्हणजे ब्रिटिशांची हाजी हाजी करणारं वृत्तपत्र होतं द मद्रास मेल. त्यानंतर इंग्लिशमन जे आहे ते इंग्लिशमन परत अगेन ते याच्याशीच आहे, नावातच आहे बघा काय की भारतातील इंग्रजी लोकमताची अभिव्यक्ती करणारे. ठीक आहे, नावातच आहे, त्यामुळे याचं जे आहे ते 2 आहे. त्यानंतर सोमप्रकाश आहे. आता हा सोमप्रकाश आपल्याला महत्त्वाचा आहे बघा. हे सोमप्रकाश काय, तर राजकीय प्रश्नांवर भर देणारं बंगालमधील पहिलं वृत्तपत्र होतं. आता हा 1858चा काळ आहे. ठीक आहे. 1858ला आणखी वृत्तपत्र होतं जे बंगालमध्ये जे आहे की राजकीय जनजागृतीचं काम करत होतं. तर त्याचं आहे हिंदू पेट्रियट नाव आहे. हिंदू पेट्रियट हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. हे कोणी स्थापन केलं होतं, हरिश्चंद्र मुखर्जींनी स्थापन केलं होतं. आणि हे सोमप्रकाश जे आहे हे सोमप्रकाश कोणी स्थापन केलं होतं, तर त्यांचं नाव आहे द्वारकानाथ विद्याभूषण. सोमप्रकाश द्वारकानाथ विद्याभूषण. ठीक आहे. आणि संध्या राणी जे आहे ते काय, तर राष्ट्रवादाचा प्रचार प्रसार व राजकीय जागृती याबाबत मोलाची त्यांनी कामगिरी केलेली आहे. तर हे जर आपण बघितलं तर काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 1 यायला पाहिजे. 9चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 10 बघा. आता 10मध्ये पुढील दिलेल्या संस्था कालानुक्रमे लावा. आता हे कालानुक्रमे लावायच्यात, म्हणजे कुठली आधी आहे आणि कुठली त्यानंतर आहे. आता सगळ्यात आधी जर आपण बघितलं तर सगळ्यात आधी जमीनदार असोसिएशन आली. ठीक आहे. तर ती कधी आली, 1838मध्ये आली. 1838मध्ये जमीनदार असोसिएशन आली. तिलाच लँड होल्डर्स सोसायटी असं म्हणतात. ठीक आहे. यालाच काय म्हणतात, लँड होल्डर सोसायटी. त्यानंतर जी आलेली आहे तर त्यानंतर आलेली आहे की ब्रिटिश इंडिया असोसिएशन. बघा क्वेश्चन नंबर 10 बघा, पुढील दिलेल्या संस्था कालानुक्रमे लावा. आता कुठल्या संस्था आहेत, जमीनदार असोसिएशन, ब्रिटिश इंडिया असोसिएशन, इंडियन लीग आणि बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी. आता हे जमीनदार असोसिएशन जे आहे यालाच लँड होल्डर्स
सोसायटी या नावानेही ती फेमस आहे. ती स्थापना कधी झाली तर 1838 झाले. बेसिकली तिची पर्पज काय होतं तर जमीनदाराच्या हिताचं रक्षण करणं. आता हे कोणी केली स्थापना तर द्वारकानाथ टागोर आणि काही इतर लोकांनी मिळून ही संस्था स्थापन आहे. द्वारकानाथ टागोर कोण आहेत तर रवींद्रनाथ टागोरांचे आजोबा. ठीक आहे. तर यांनी आणि इतरांनी मिळून 1838 साली ही स्थापन केली. त्याच्यानंतर जी स्थापन झालेली संस्था आहे ती आहे बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी. ती कधी स्थापन झाली तर 1843 साली स्थापन झालेली आहे. आता हे कोणी केलेली आहे तर बेसिक जो मेन कार्यकर्ता होता तो आहे जॉन थॉम्सन आणि मग यांनी पण त्याला सहाय्य केलेलं होतं. कोणी तर द्वारकानाथ टागोरांनीही त्याला सहाय्य केलं होतं उभा करण्यासाठी. चंद्रमोहन चटर्जी असतील, परमानंद मित्र असतील, ते ह्या सगळ्यांनी मिळून बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी स्थापन केली. त्यानंतर हे जमीनदार असोसिएशन किंवा लँड होल्डर सोसायटी आणि बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी या दोन मर्ज करून तिसरी संस्था त्यांनी तयार केली. तिचं नाव आहे ब्रिटिश इंडियन असोसिएशन. तर ती कधी आलेली आहे ती आलेली आहे 1851 साली. आणि इंडियन लीग जी आहे ती आलेली आहे 1875 साली. तर इंडियन लीगची स्थापना कोणी केलेली आहे तर ती आहे शिशिर कुमार घोष. शिशिर कुमार घोष. जर आपण हे टाईम लाईनवर जर लावलं तर 10चं उत्तर काय यायला पाहिजे तर A, D, B आणि C यायला पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक 1. 10चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 11 बघा. राष्ट्रीय काँग्रेस खिलाफत स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी व केव्हा केली. आता बघा की 12 फेब्रुवारीला बारडोली काँग्रेस झाली. ठीक आहे. आणि बारडोली काँग्रेसमध्ये गांधीजींनी जाहीर केलं की आपण असहकार चळवळ वापस घेतोय. का घेतोय तर आपल्याला माहिती आहे 5 फेब्रुवारीला चौरी चौराची घटना झाली होती. आता ते घेतल्यानंतर पुढे काय करायचं हा प्रश्न उभा राहिला. आणि त्याच्या आधीच 1919च्या कायद्याच्या सुधारणा आलेल्या होत्या. ठीक आहे. आणि त्या सुधारणेनुसार काउन्सिलवर आता काही लोक जी होते ज्याच्यामध्ये चित्तरंजन दास असतील, मोतीलाल नेहरू असतील, विठ्ठलभाई पटेल असतील, श्रीनिवास असतील, ठीक आहे, हकीम अजमल असतील, तर या लोकांचा याच्यामध्ये प्रवेश करावा असं म्हणणं होतं. प्रवेश याच्यासाठी करा की आपण ब्रिटिशांनी हे दिलेले जे आपल्याला गोष्टी आहेत किंवा जे संस्थांनी उभा केलेल्या आहेत जे भारतीयांसाठी ते किती खोकले आहेत किंवा ते कमजोर आहेत हे दाखवण्यासाठी आपण मध्ये जाऊयात आणि त्या कशा कामाच्या नाही किंवा तकलादू आहेत हे देशात लोकांना दाखवून देऊयात. पण त्याला विरोध करणारे ही लोक होती की नाही गांधीजींनी जे कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम सांगितलेला आहे त्याच्याच मागं चालायला पाहिजे किंवा तेच करायला पाहिजे. तर ते सांगणारे जे लोक होते त्याच्यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, C राजगोपालाचारी होते, त्यानंतर वल्लभभाई पटेल होते. ठीक आहे. तर ह्या लोकांनी त्याला विरोध केलेला होता. असहकार चळवळ चालू झाली तेव्हा ही लोक जे आहे चित्तरंजन दास असतील, मोतीलाल नेहरू असतील, विठ्ठलभाई पटेल असतील, हे सगळे शांत बसले आणि त्यांनी असहकारला पाठिंबा दिला. पण ती चळवळ वापस घेतल्यानंतर परत या गोष्टीसंबंधी त्यांनी पक्षाची स्थापना केली इलेक्शन लढवण्यासाठी जे 1923मध्ये. तर 1 जानेवारी 1923ला राष्ट्रीय काँग्रेस खिलाफत स्वराज्य पक्षाची स्थापना झाली. आणि यानंतरच मग आपण बघतो की जी काउन्सिल होती लेजिस्लेटिव्ह काउन्सिल तर त्याचे जे पहिले भारतीय अध्यक्ष आहेत विठ्ठलभाई पटेल झाले. आणि त्यानंतरच गांधी आणि दास यांचा पॅक्ट झाला यासंबंधी. तर ही जे आहे कधी स्थापना झाली चित्तरंजन आणि मोतीलाल नेहरू 1923 साली. क्वेश्चन नंबर 12 बघा. पुढील दिलेले विधाने अभ्यासा व त्यासंबंधी व्यक्ती ओळखा. पहिलं आहे त्यांनी संस्कृत कॉलेज ब्राह्मणोत्तरांसाठी खुले केले. 7 डिसेंबर 1856 रोजी त्यांच्या देखरेखीखाली व त्यांच्या प्रेरणेने उच्चवर्गीय हिंदू विधवेचा पहिला कायदेशीर विवाह लावण्यात आला. बेंथून स्कूलचे ते सचिव होते. तर बेंथून स्कूलचे सचिव विधवांच्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये जागरूक आणि विधवा विवाहासाठी सतत प्रयत्न करणारे आणि संस्कृत कॉलेज ब्राह्मणोत्तरांसाठी संस्कृत ही काय मक्तेदारी नाही याच्यासाठी प्रयत्न करणारे कोण होते तर ते होते ईश्वरचंद्र विद्यासागर. 12चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 13 बघा. कायमधारा पद्धतीबाबत अयोग्य विधानची निवड करा. फर्स्ट आहे 1793मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसने बंगाल व बिहारमध्ये कायमधारा पद्धत अंमलात आणली. तर हे करेक्ट आहे. कायमधारा पद्धत त्यांनी अंमलात आणली. सेकंड आहे या पद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व जमीनदार व वसुली अधिकाऱ्यांचे जमीनदारामध्ये रूपांतर झाले. तर हे करेक्ट आहे. लक्षात घ्या की जेव्हा कायमधारा पद्धत मग आपण जे संस्था बघितली जमीनदार असोसिएशन किंवा लँड होल्डर्स सोसायटी जी आहे ह्या सोसायटीचं मेन जे पर्पज होतं किंवा जे हेतू होता तो जमीनदाराच्या हितसंबंध जपणे आणि
ही जी परमनंट सेटलमेंट आहे, कायमधारा पद्धत जी आहे, बंगाल आणि बिहारमध्ये लागू झाली, ती तिथंच होती का? तर तिथं जमीनदाराचा वर्गही नवीन उदयाला आलेला होता आणि त्या सोसायटीचं लँड होल्डर्स सोसायटी जी आहे किंवा जमीनदार असोसिएशन आहे, तर त्यांचा हे पण हेतू होता स्थापनेमागं ती ब्रिटिशांना की ही कायमधारा जी पद्धत आहे ती पूर्ण भारतभर लागू करावी. त्यासाठी ती सरकाराशी कंटिन्यू बोलत होते किंवा सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते. तर या पद्धतीची वैशिष्ट्य म्हणजे सर्व जमीनदार वसुली अधिकाऱ्यांचे जमीनदारामध्ये रूपांतर झाली. करेक्ट आहे. सरकारी खजिन्यात भरावायचा महसूल हा जमिनीवरील एकूण उत्पादनाच्या 10% होता, इतका होता. तर हे एकूण जमिनीच्या उत्पादनाच्या 10% हा इतका नव्हता. जे काही वसुली केली जायची जमीनदारांकडून, समजा ती 11 रुपये जर जमीनदार शेतकऱ्यांकडून वसूल करत असेल तर त्या 11 रुपयातली 10 रुपये जे आहेत त्या जमीनदाराला सरकार जमा करावे लागत असे. त्यामुळे हे तिसरं जे विधान आहे ते थर्ड विधान जे आहे ते चुकीचं आहे. चौथं काय? बिहार व बंगालमधील सर्व कुळे आता जमीनदाराच्या मर्जीवर अवलंबून होती. याच गोष्टींमुळे ठीक आहे हे इतकी सक्सेसफुली नाही झाली आणि हे तिथे प्रश्न तयार झाले. त्यामुळेच बघा ब्रिटिशांनी आधी बंगाल जिंकला होता आणि त्यानंतर त्यांनी साऊथ जिंकला होता. त्यामुळे साऊथमध्ये त्यांनी याचाच विचार केला होता की हे लागू करायचं, पण जमीनदारीचा वर्ग दक्षिणमध्ये त्यांना आढळला नाही, म्हणून दक्षिणमध्ये आपल्याला रयतवारी लागू केलेली दिसते. ठीक आहे. तर 13चं उत्तर काय यायला पाहिजे? त्यांनी विचारले अयोग्य, तर पर्याय क्रमांक 3 आहे. 13चं पर्याय क्रमांक 3. 14 बघा. बंगालच्या अमृत बाजार पत्रिकेने त्यांच्या अटकेनंतर लिहिलेल्या लेखात देशप्रेमाने ओथंबलेला हिमाचलसारखा उत्तुंग महापुरुष असा त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केलेली ती व्यक्ती कोण आहे? अमृत बाजारने केलेली ती व्यक्ती आपल्याला माहीतच असायला पाहिजे. आद्य क्रांतिकारक कोण आहे? तर वासुदेव बळवंत फडके, हे माहीतच असायला पाहिजे फॅक्ट. ठीक आहे. तर 14चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा क्वेश्चन नंबर 15 बघा. स्वातंत्र्य चळवळीत नेहरूंनी डॅश वेळा तुरुंगवास भोगला, ज्याचा एकूण कालावधी जवळजवळ डॅश वर्ष होता. तर स्वातंत्र्य चळवळीमध्ये नेहरूंनी जवळजवळ 9 वेळा तुरुंगवास भोगलेला आहे आणि त्यांची जवळजवळ आयुष्याची 9 वर्ष जी आहेत ती जेलमध्ये गेलेली आहेत. आपण नेहरूचं बघितलं तर 20व्या दशकामध्ये त्यांनी पॉलिटिक्समध्ये एंट्री झाली त्यांची 1920च्या आसपास आणि 1947 हा जो कार्यकाळ आपण बघितला 27 वर्षाचा, या 27 वर्षामध्ये या माणसाची 9 वर्ष ही बिहाइंड द बार किंवा जेलमध्ये गेलेली आहेत. या जेलमध्ये आपण जर बघितलं तर सगळ्यात कमी कालावधी जे जेलमध्ये राहिलेले आहेत तर हे 12 दिवसाचा कालावधी आहे. सगळ्यात कमी जे राहिले ते पटियालाच्या नवाबासोबत त्यांचा इश्यू झालेला होता त्यावेळेस. आणि हायेस्ट जे आहे तर हायेस्ट आहे 1441 दिवस ते जेलमध्ये राहिले. तर हे कधी राहिलेले आहेत तर ते छोडो भारत आंदोलनाच्या वेळेमध्ये. ठीक आहे. छोडो भारत आंदोलनाच्या फर्स्ट टाईम त्यांना जेव्हा जेल झाली होती तर ते असहकार चळवळीमध्ये जेव्हा डिसेंबर 1921मध्ये जेव्हा प्रिन्स ऑफ वेल्स भारतात आले होते आणि त्यावेळेस त्याच्या विरोधामध्ये आंदोलन करताना त्यांना अटक झाली होती आणि त्यावेळी जी त्यांना जेल झाली होती तर ती जेल जवळजवळ 87 दिवसाची जेल होती. ठीक आहे. तर नेहरूंनी त्यांच्या 27 वर्षाच्या पॉलिटिकल करिअरमध्ये जवळ त्यांची 9 वर्ष जेलमध्ये गेली आणि ते किती वेळा जेलमध्ये गेले तर ते 9 वेळा जेलमध्ये गेले. 15चं उत्तर आहे पर्याय क्रमांक